हे बघा, महाराष्ट्रामधल्या नगर परिषदांच्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्या तालुका लेव्हलच्या आणि तसा विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्याच या निवडणुका होत्या. बहुतांश ओबीसीनी योग्य तो मेसेज इथल्या राज्यकर्त्यांना दिलेला आहे. पण खंत या गोष्टीची वाटते, की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दौंड या शहराचा नगराध्यक्ष हा कसा झाला? ओबीसीची जागा असताना जगदाळे नावाची एक भगिनी तिथं उभी राहिली आणि निवडून आली, ज्यांच्या घरामध्ये आमदारकी होती. आणि जे मूळ ओबीसी मध्ये येत नाही, तिथं तिथल्या पक्षांनी त्या जगदाळे नावाच्या महिलेला उमेदवारी देऊन निवडून आणलं. आता बघा, 2 सप्टेंबरचा जे आर किंवा कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय नव्हे, ते संपतंय असं मी महाराष्ट्राला ओरडून 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 सांगतोय. पण आता असे प्रकार घडतायत. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मूळ ओबीसी नगरसेवक होणे नाही, तेव्हा तुम्हाला जागं व्हावं लागेल. आणि तिथे बघा, जगदाळे नावाचा नगराध्यक्ष झाला आणि मूळ ओबीसीच्या हातातोंडाचा तो अधिकार हिसकावून घेतला गेला ना. त्यामुळे आता तुम्हाला या 2 सप्टेंबरचा जे आर आणि जरांगेच्या आंदोलनाची झळ आता तुम्हाला जरी दिसत नसली, तरी आज पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये कुणबी ओबीसीच्या सर्व जागा व्यापलेल्या आहेत. आणि धनदांडग्या, जातदांडग्या आणि बलाढ्य माणसांनी ओबीसीच्या जागा गिळंकृत केलेल्या आहेत. कधी काळी लोक वेगवेगळ्या गोष्टींच्या चोरी व्हायच्या, फ्रॉड व्हायचे, भ्रष्टाचार व्हायचे, कमिशन घेतलं जायचं. पण आता ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी, प्रतिनिधित्वासाठी जे ओबीसीचं आरक्षण दिलंय, आता जात चोरांची टोळी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालताना दिसते. म्हणून नगर परिषदा, नगरपालिकामध्ये ओबीसीनी योग्य भूमिका बजावलेली आहे. ज्या लोकांना तुम्ही मतदान केलंय भरभरून, त्या माणसांकडून मात्र ओबीसीच्या हक्क अधिकाराची जपणूक होती का? मूळ मूळ ओबीसीनी जरी भूमिका बजावलेली असली, चांगली भूमिका, तर त्याचा फायदा काय बोगस ओबीसींना झालेला आहे का? बोगस 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 ओबीसींना, बोगस ओबीसींना आणि जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या माणसांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नगरपालिकामध्ये, मग तो अहिल्यानगर जिल्हा असो, बीड जिल्हा असो, सांगली जिल्हा असो की सोलापूर जिल्हा असो, योग्य तो धडा शिकवलेला आहे. आणि किती सेटबॅकला पाठवायचं ते त्यांनी बरोबर पाठवलंय. मग ते बजरंग सोनवणे असोत, तिकडं दानवे असोत, की इकडं आमचे ह्याचे जालन्याचे नेते असोत, की आमच्या सोलापूर जिल्ह्यातले नेते असोत, ओबीसीनी परफॉर्मन्स अतिशय चांगला दिलेला आहे. मी कधीतरी त्याच्यावर सविस्तर बोलेन, की सर टक्का किती वाढला, नगराध्यक्ष किती झाले, नगरसेवक किती झाले, ओपन मधून किती झाले, रिझर्वेशन मधून किती झाले. मुळात महाराष्ट्रातल्या ओबीसीनं माझं सांगणं आहे, गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीची मुवमेंट आम्ही उभी केली, लढलो आम्ही रात्रंदिवस. बघा, पाठीमागे एकदा निवडणुका झाल्या, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या. जवळजवळ 50 ते 60 नगर परिषदांमध्ये निवडणुका झाल्या. पण आम्ही यशस्वी झालो. आम्ही ओबीसींचा आवाज महाराष्ट्र